राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या 23 तारखेच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। मोठी बातमी, बोगस पीक विमा रद्द, कृषी विभागाची धडक कारवाई। या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे। तर बोगस पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याची सूचना कृषी विभागाने दिली आहे। ई पीक पाहणी केली असेल तरच मिळणार 22,000 रुपये। पाडपतळणी पूर्ण झाल्यानंतरच प्रक्रिया सुरू होणार, SMS सुद्धा पाठवणार। विमा घोटाळ्यातील दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करणार, कृषी मंत्री या आक्रमक भूमिकेमध्ये। राज्यामध्ये पीक विमा योजनेत बोगस प्रकार झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। तर या प्रकरणी दोष असणाऱ्या 96 महा ई सेवा केंद्रावर कारवाई करण्याचे आदेश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले। लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार जानेवारीचा हप्ता, आमदार खोतकर यांची माहिती। अनुदान वाढीसाठी निर्णय होणार, तर 1.25 लाख महिलांना मिळणार याचा लाभ। हजारो शेतकरी ई पीक पाहणीपासून वंचित, भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांचा आता तलाट्याकडे साकडे। शासनाने राज्यामध्ये रब्बी हंगामाचा ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 1 डिसेंबर 2015 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती। मात्र वारंवार इंटरनेटचा खोडा निर्माण होत असल्याने अद्यापही भोकरदन तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झाली नसल्याने वास्तव आहे। यामध्ये मुदत ई पीक पाहणी न झालेल्या क्षेत्राबाबत नोंदणीची जबाबदारी तलाठी स्तरावर देण्यात आलेली आहे। मात्र तलाठी देखील रजेवर हजर राहत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर मनस्तापाची वेळ येऊन टिपली आहे। अखेर अतिवृष्टीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये। अनुदानाचे 5,29,000 शेतकऱ्यांना झाला याचा लाभ। तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी। अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना 548 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर झाले। मात्र 100 दिवसानंतर हे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही। त्यामुळे लोकमतने 17 जानेवारी रोजीच्या अंकात अनुदानाचं काय या पायदळीचे वृत्त प्रकाशित केले। त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान वर्ग करण्यास सुरुवात केली। तर खरीप हंगामामधील शेतकऱ्यांना 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, 2 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकांची लागवड केली। मात्र सप्टेंबर 2024 महिन्याच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जवळपास 4 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले। त्यामुळे शेतकऱ्यांना पिकावर केलेला खर्चही पाण्यात वाहून गेला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने परभणी जिल्ह्यातील 5,29,000 शेतकऱ्यांना 548 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। 12,000 दूध उत्पादकांना खात्यामध्ये 15 कोटी रुपयांचं अनुदान थेट जमा झालं। छत्रपती संभाजीनगर येथील राज्यातील सहकारी आणि खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रति लिटर दुधासाठी 5 रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे। या अंतर्गत जिल्ह्यातील आतापर्यंत 12,167 दूध उत्पादकांच्या खात्यामध्ये 15,08,00,000 रुपयांचं अनुदान जमा झाले आहे, असे जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी मनीषा हरळ यांनी सांगितलेले आहे। 4,892 रुपये प्रति क्विंटलचा हमीभावासाठी शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर होत आहे गर्दी। तर 4,892 रुपये प्रति क्विंटल मिळतोय हमीभाव। 25,000 शेतकऱ्यांचं तयार होणार फार्मर ID कार्ड। तर सेवा केंद्रामध्ये मिळणार शेतकऱ्यांना सहकार्य, योजनेचा लाभ मिळणार जलद गतीने। सिंचन अनुदान 40 गावांमध्ये शेतकरी प्रतीक्षेत। 2,579 पैकी फक्त 741 शेतकऱ्यांनाच मिळाला लाभ। तर शेतकऱ्यांचा हिरमोड 2,579 शेतकऱ्यांना आतापर्यंत दाखल केले होते अर्ज।